माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. हरी हरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका हरी दयांची केली या समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून या आता करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका मने मना मज भी करावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद विठ्ठल विठ्ठल विठाला 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 टाळी वाजवायची आहे बसल्या बसल्या हरी विठाला वा वा विठाला एक ताळी. विठाला हरी विठाला ढोलो 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 विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 ठाला 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 विठ्ठल 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 ठाला विठ्ठल बोला पुंडरी कवर विहार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय ढाला ढाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल राम हरी करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका मने मना मज भी करावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू मनाला काम सांगताय जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय मनाला काम सांगत असताना अतिशय गोड काम सांगतात. करी हेची काम मना जपे राम राम
हे बघ म्हणा, आता तुला हेची काम करायचं आहे, राम नामाचा जप करायचा आहे. हे बघ म्हणा, तुला आता हाची छंद लागला पाहिजे. लागो हाची छंद म्हणा, गोविंद गोविंद म्हणा. एवढंच मागणं आहे. हा तुझ्याकडे याचना करतो, भीक मागतो, पण एवढी परमार्थिक मागणी माझी पूर्ण कर. गो बराय म्हणताय तुगा म्हणे म्हणा, मज भीक द्यावी दिना. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड अभंग आपल्या सर्वांच्या समोर गायला. अभंगाचा नाम सरळ अर्थ देखील आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. या अभंगावरती भगवंताच्या कृपेने जो वेळ आपणास प्राप्त आहे त्या वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. पण त्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा, आपलं हे पावन पवित्र कोळनूर नावाचं गाव, आणि आज या पावन पवित्र कोळनूर नावाच्या गावामध्ये वास्तुपूजन व गृहप्रवेश असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर अशी वास्तू या ठिकाणी ज्यांनी बांधली आहे ते माधव गोपीनाथ चोले, त्याचबरोबर श्री बालाजी गोपीनाथ चोले. अतिशय सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि या वास्तूचं नाव देखील फार सुंदर आहे महाराज. या वास्तूचं नाव मला फार आवडलं. या वास्तूचं नाव आहे प्रयाग. हे प्रयाग नाव साधारण समजू नका. हे प्रयाग म्हणजे एक तीर्थक्षेत्राचं नाव आहे. तीर्थांचा राजा आहे प्रयाग. लक्षात घ्या, प्रयाग कोण आहे? तीर्थांचा राजा. आणि या वास्तूकडे बघितल्याच्या नंतर मला असं वाटत आहे ही वास्तू देखील वास्तूंचा राजाच आहे. एवढी गोड वास्तू या ठिकाणी झालेली आहे. आणि मग त्या वास्तुपूजनाच्या निमित्ताने व गृहप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी ही कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ज्यांनी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम माधव गोपीनाथ चोले, बालाजी गोपीनाथ चोले व समस्त चोले परिवार यांच्या आयोजनातनं हा सुंदर असा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं, यासाठी आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद आहेत. आदरणीय श्री आपल्याच गावचे शिवाजी महाराज यांचा संपर्क झाला आणि त्या माध्यमातनं मला या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन घडलं. आज वास्तुपूजनाच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा संपन्न होत असताना ही महाराष्ट्रातली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय माऊली महाराज असतील, त्याचबरोबर दोघं माऊली महाराज, हा तुम्ही माऊली महाराज आणि ते स्वप्नील महाराज, स्वप्नील महाराज, माऊली महाराज, दोघांना धन्यवाद. इकडे तुम्ही बालाजी महाराज, धन्यवाद. काय असतो माईक वरचे नावं घेतले पाहिजे. हा, बाकीचे राहिले तरी चालतात. माईक वरचे म्हणजे शेलके नावं असतात, हा महत्वाचे असतात ते, बरोबर का नाही शिवाजी महाराज. हा हे सर्वच महाराज मंडळी आहेत. माझ्यासोबत आलेले बाळू महाराज असतील आणि गोड असे पखावाज वादक, मृदंग वादक, काय नाव त्यांचं, माऊली महाराज, वा वा, त्यांना देखील धन्यवाद. आणि त्याचबरोबर या ठिकाणी समोर उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते मंडळ आहात. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. उमरग्यावरनं आलेत आमचे केंद्रे दादा, हा तिकडे बसले, हा केंद्रे दादांना धन्यवाद. आणि समस्त चोले परिवार आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे या ठिकाणी शूटिंग आहे. काय नाव तुमचं? मायबोली ना, हा मायबोली चॅनलवाले आपल्या कीर्तनाला शूट करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. सिस्टीम देखील गोड आहे, त्यांना देखील धन्यवाद. सर्व भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद देतो. आणि जो वेळ मला प्राप्त आहे त्या वेळेमध्ये या ठिकाणी जो निवडलेला अभंग आहे साहेब, त्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बसा. एवढ्या वेळ उभं राहाल तर त्रास होईल तुम्हाला पुन्हा, आहे की नाही. आता बसून मोठ्या आनंदाने जो मला वेळ प्राप्त आहे त्या वेळेमध्ये या ठिकाणी मी चिंतन करणार आहे. मला वाटतं आपण जो मला वेळ दिलेला आहे तो 9 ते 11, बरोबर की नाही, म्हणजे 11 पर्यंतचा मला वेळ प्राप्त आहे. आणि 11 पर्यंत मला जसं सुचेल, मला जसं जमेल, जशी माझी बुद्धी आहे, जसं माझ्या बुद्धीचं सामर्थ्य आहे, त्यानुसार या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल वा, हार देखील फार सुंदर आहे बरं शिवाजी महाराज. असं वाटायले हार शेवटपर्यंत ठेवावा. अहो किती गोड हार आहे. काय इथं सगळ्या गोष्टी राजासारख्याच आहेत. कारण या वास्तूचं नावच ठेवलेलं आहे प्रयाग. प्रयाग म्हणजे तीर्थांचा राजा.
घरही राजाच घर आहे आणि त्यामुळे हारही राजासारखाच आणलेला आहे. पण आता अडचण अशी आहे, कीर्तन करायचं 11 वाजेपर्यंत आणि 11 वाजेपर्यंत कीर्तन करायचं असेल तर हा हार जरा बाजूला ठेवलेला बरा राहील, म्हणजे ताकद पुरेल. नाही तर या हाराच्या ओझ्यानंच कीर्तन होऊन जायचं, बरोबर की नाही? त्यामुळे हार काढतो. विठाला विठ्ठल विठाला 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 विठाला. ऐका, इकडे लक्ष द्या. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी मी जो अभंग निवडलेला आहे का नाही, तो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. सिस्टीमवाले आवाज द्या थोडासा. ऐका, तो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मनाला काम सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी मनाकडे याचना केलेली आहे. लक्षात घ्या. विठाला 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 विठाला. आणि विषय असा आहे श्रोते मंडळींनो, ज्याला काम सांगायचं असतं ना, ज्याच्याकडे याचना करायची असते ना, अगोदर त्याच्याशी बोलावं लागतं. आणि महत्वाचं वाक्य ऐका, कोणाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे हे कळणं फार महत्वाचा विषय आहे. बरं, तुम्हाला मला कळावं की कोणाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे आणि मग नंतर काम, मग नंतर मागणी, पण अगोदर विषय आला बोलण्याचा आणि मग कोणाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे. ऐका, ज्याला जगाशी बोलायचं आहे का नाही त्यानं कुठं गेलं पाहिजे? चुलीच्या समोर बसलं पाहिजे. जमल का कोयनूरकर? ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं कुठं बसलं पाहिजे? चुलीच्या समोर. अहो, असं कसं चालायचं? आता चूलच कळत नाही महाराज, तुम्हाला का कळते? आता चूल गेली ना, आता चुलीची जागा घेतली कोणी? चुलीची जागा घेतली गॅसनं, बरोबर का नाही? आता चूल नावाचा प्रकारच राहिला नाही. आता काय झालंय सांगू का तुम्हाला? आता सगळ्या गोष्टींसाठी यंत्र आलेलं आहे महाराज. लक्षात घ्या, यंत्रवत काळ आलेला आहे, यंत्रवत. आता प्रत्येक गोष्टीसाठी मशीन आहे. स्वयंपाक करायचा असेल त्याच्यासाठी देखील मशीन आले, बरं का? हा, आणखीन ते आपल्याकडे आलं नाही, येईल आता. कपडे धुवायचे असतील त्याच्यासाठी देखील मशीन आलेला आहे. काय म्हणता हो तुम्ही त्या मशीनीला? वॉशिंग मशीन. वा वा. अहो, भांडे घासण्यासाठी देखील मशीन आलेला आहे. हो, भांडे घासायचं देखील मशीन आलेलं आहे. अहो, काळच यंत्रवत आहे. आता सगळ्या गोष्टीसाठी मशीन आहे. आता फक्त शिवाजी महाराज एकच मशीन यायचं राहिले. तुम्ही म्हणाल कोणतं? ते मशीन असं आहे की त्या मशीनीमध्ये माणूस घातला की त्याला भोजन करायला मिळेल. आलं का लक्षात तुमच्या? एवढंच मशीन आता यायचं बाकी राहिले आणि मला वाटतं यावं. हे जर मशीन जर आलं ना तर फार त्रास कमी होईल बरं का तुमचा सर्वांचा. काय होईल? हे मशीन आल्याबरोबर सप्ताहामध्ये हे मशीन आणून ठेवायचं. सप्ताहामध्ये हे मशीन आणल्याबरोबर आला महाराज की मशीनीत घालायचा. काय पाहिजे ते खाय, बरोबर का नाही? हो, काय पाहिजे ते काय. आणि दुसरं हे मशीन कुठं कामाला येईल? लग्न समारंभामध्ये. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक व्यवस्थित बटन ठेवायचं, लाल बटन. दाबलं की चपटीच मिळाली पाहिजे. असो द्या. विठाला 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 विठाला. चला, माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की जगाशी जर बोलायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल? जगाशी जर बोलायचं असेल ना तर आपल्याला चुलीच्या समोर बसून नाही चालायचं. जगाशी जर बोलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जगाशी बोलण्यासाठी चौकामध्ये जावं लागेल. ज्या ज्या वेळेस संत जगाशी बोलले का नाही त्या त्यावेळेस चौकात आले आणि चौकात येऊन जगाशी बोलले. उभारेला हात उभारिला हात वा वा. उभार हात बोला बोला. उभारिला हात जगी जाणवली जगी मात. जगी जावतो मात जगी जाणविली वा वा. मात जगी झालेली मात जगी झालेली मात. जगा काय काय आम्ही माथा दिला पाय उभारेला हात. उभारीला हात देह जोडीच काळ. हो, उभारीला हात जगी जागविली मात जगी जागविली मात जगी जागविली मात. वा. जगाशी बोलायचं असेल तर कुठं यावं लागेल? चौकात.
कारण जोपर्यंत मनुष्य चौकात येणार नाही तोपर्यंत त्याला जगाशी बोलता येणार नाही. संत ज्या ज्या वेळेस जगाशी बोलले का नाही त्या त्यावेळेस चौकात आले. उभारिला हात जगी जानवली मात. एक सांगू का महाराज, कितीही विरक्त संत असू द्या, कितीही एकांतजीवी संत असू द्या, पण ज्यावेळेस जगाशी बोलले का नाही त्यावेळेस चौकातच आले. कितीही जगाच्या संबंधाने, संसाराच्या संबंधाने, प्रपंचाच्या संबंधाने त्यांच्याकडे वैराग्य असू द्या, पण ज्यावेळेस जगाशी बोलले का नाही त्यावेळेस चौकातच आले. वैराग्य कळतं ना तुम्हाला? आपल्याला जास्त करून वैताग माहिती असतो, वैराग्य नाही. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैतागाला आणि वैराग्याला एक करायचं नाही बरं. आपण कधी कधी गोंधळ करून टाकतो. वैतागानं एखादा परमार्थ करायला लागतो आणि आपण त्याला म्हणतो बघा ना काय वैराग्य. वैराग्य वगैरे नाही, ते घरी वैतागलं होतं म्हणून इथं टाळ घेऊन नाचायला, बरोबर का नाही? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैताग कसा असतो सांगू का कोळनूरकर तुम्हाला? ऐकाच, खेळीमेळी वातावरण आहे म्हणून बोलतो. वैतागाचं काय असतंय, तो येतो आणि लगेच जातो. वैतागाचं प्रकरण लय सोपं आहे महाराज. तो येतो पण आणि जातो पण. एकदा काय झालं बघा, एका घरामध्ये म्हातारा होता. काही जरी झालं की त्याचा ठरलेला शब्द, बरं का उमरगेकर, ठरलेला शब्द काय? चाललो घर सोडून. कोणाचा ठरलेला शब्द? त्या म्हाताऱ्याचा. ते नावही आपल्या जुन्या लोकांनी लय गोड ठेवलेले आहेत महाराज. म्हातारा, महान ज्याची तरा, त्याला म्हणायचं म्हातारा. एकच शब्द ठरलेला, काय? चाललो घर सोडून, चाललो घर सोडून. बरं आता घरचे ऐकून ऐकून किती दिवस ऐकतील? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 10 दिवस, 1 महिना, किती दिवस ऐकतील? एखादा महिना ऐकतील. माझा विश्वास नसेल तर प्रयोग करून बघा. बघाच प्रयोग करून. उगा घरी जाऊन म्हणायचं चाललो घर सोडून, चाललो घर सोडून. किती दिवस ऐकून ऐकून ऐकणार आहेत? पोरग कंटाळलं आणि पोरग म्हटलं ऐका, एकदाच निर्णय घ्या आणि जा जिथं जायचं तिथं. काय रोज 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 सारखं उठता, थोडं फार घरामध्ये काय झालं की लगेच म्हणता चाललो घर सोडून, चाललो घर सोडून. एक काम करा, हे रोज रोज म्हणण्यापेक्षा घ्या एकदाचा निर्णय आणि जा घर सोडून. म्हातारं कंटाळलंच होतं, त्यानं हातात बॅगच घेतली. बॅग घेतली आणि घराच्या बाहेर आलं, जोर जोरात पाय आपटे आपटे म्हणू लागलं, चाललो बाग, चाललो बाग. पोरग म्हणे आता कुणाला सांगायला तुम्ही एवढं आरडू आरडू, आता जा की कुठं जायचं तिथं. पण ते म्हातारं म्हणालं मी ज्याला सांगायचं त्याला बरोबर सांगायलोय. म्हातारं सांगत होतं म्हातारीला. घरात होते म्हातारे. म्हातारीनं बघितलं, म्हातारं निघाले पण रिकामे हातानं नाही. रिटायरमेंटचे आलेले 50 लाख रुपये म्हाताऱ्यानं बॅगेत भरले. आणि तेवढं घेऊन म्हातारं म्हणतोय मी चाललो घर सोडून, चाललो घर सोडून. म्हातारी जवळ आले, पोराच्या कानात सांगितलं हे बाबा थांबव त्यांना. 50 लाख रुपये घेऊन जर ते कोळनूरला गेले, तिथं वास्तुपूजनाचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम, त्या निमित्ताने परळीचे गणेश महाराज आलेत कीर्तन करण्यासाठी. एखाद्या वेळेस जर कीर्तन ऐकलं त्यांना जर 50 लाख रुपये देऊन टाकले तर पुन्हा काय घेणार आहेस तू खाली शिल्लक? बरोबर का नाही? असं होत नाही हो. कोण देते आम्हाला लाखो रुपये? हा आता कुठं हजारो रुपयापर्यंत प्रकरण येऊन पोहोचले, लाखो रुपयापर्यंत नाही आणखी. पण बिचारी म्हातारी म्हणाली, काय म्हणाली म्हातारी? अरे बाबा दार त्यांचे पाय. आणि मग पोरानं पाय पकडले. बाबा असं असते का? घर सोडून जायचं नसते. सोनबाई तर शेतात होती, शेतातली सोनबाई पळतच आली. ते म्हणू लागले काय कळतंय त्यांना? काय कळत नाही, घर सोडून जायचं नसते. घरामध्ये भांडणं होतच असते, शब्दाला शब्द लागतच असते. सोनबाई तर म्हणू लागली ऐका ना, तुम्हाला सकाळी सकाळी 1 कप चहा पाहिजे असतो का नाही? 2 कप चहा देणार मी. हा दुपारी तुम्हाला भाकर पाहिजे असते की नाही? चपाती बनवून देणार मी तुम्हाला. आणि संध्याकाळी तुम्हाला चपाती पाहिजे असते की नाही? पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून देणार मी तुम्हाला. फक्त घर सोडू नका. मला खरं सांगा बरं, सोनबाईचं प्रेम खरंच सासऱ्यावर होतं का पैशावर होतं? पैशावर. काय म्हणणं? हा त्याच्यामुळं पैसे जरा जपून ठेवत चला बरं का, लय महत्वाचे असतात म्हातारपणाला. तर ऐका ऐका, आता 1 पाय पकडलाय कोणी पोरानं, 1 पाय पकडलाय कोणी सुनानं, आणि मग तर म्हाताऱ्याचा थाटच विचारू नका. आता तर म्हाताऱ्यानं फक्त एकच म्हणायचं, जाणार म्हणजे जाणार, चाललो म्हणजे चाललो. सगळं गाव म्हणू लागलं वा, यालाच म्हणतात वैराग्य. आजपर्यंत आपण फक्त वैराग्य ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष डोळ्याला आपण वैराग्य पाहत आहोत. बघा बघा, सुनाची विनंती आहे घर सोडून जाऊ नका. ऐका, मुलाची विनंती आहे घर सोडून जाऊ नका. पण ऐकायलेत काही म्हातारे बाबा, वा वा, यालाच म्हणतात वैराग्य. असंच असलं पाहिजे वैराग्य. पण तेवढ्यात काय झालं माहितीये का? म्हातारीनं डोक्याचा पदर कमरेला खवला, 1 हात कमरेवरती ठेवला आणि एकच बोट म्हाताऱ्याकडून करून म्हातारी म्हटले कोर्टात जायचंय. पट्ट्यानं बॅगच खाली टाकली. म्हणला कुठंच नाही, आपलं रोजच. याला काय म्हणायचं?
याला म्हणायचं वैताग, वैराग्य नाही. ऐका, वैराग्य काय आहे? सगळ्या गोष्टी प्राप्त, पण त्या सगळ्या गोष्टीचा त्याग. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तैसे हेकीची का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. त्याचं नाव आहे वैराग्य. विठाला विठाला चला माझ्या मुद्द्याकडे या. माझा मुद्दा इथं आहे की कितीही वैराग्य असू द्या, संसाराच्या संबंधाने सगळं सोडलेला असू द्या, एकांताचा स्वीकार केलेला असू द्या, वनामध्ये जीवन पोहोचलेला असू द्या, समाधीमध्ये जीवन पोहोचलेला असू द्या, पण असं जीवन देखील ज्यावेळेस जगाशी बोलायला येतं का नाही, त्यावेळेस कुठे येतं? चौकामध्येच येतं. म्हणजे एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे की जगाशी बोलायचं असेल तर कुठे यावं लागेल? जगाशी बोलायचं असेल तर चौकामध्ये यावं लागेल. चला आणखीन 2 मुद्दे पुढचे ऐका. जगाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे? कळालं. चला आता ऐका, देवाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे? देवाच्या द्वारात गेलं पाहिजे. बरं का, जोपर्यंत आपण देवाच्या द्वारात जाणार नाही तोपर्यंत आपल्याला देवाशी बोलता येणार नाही. ठाकोलोसे द्वारी उभा याचक भिकारी. देवाच्या द्वारामध्ये जा, आपल्याला देवाशी बोलता येईल. आता क्रमांक 3 ऐका, संतांशी बोलायचं असेल तर कुठं जावं लागेल? संतांशी बोलायचं असेल तर आपल्याला साधनेमध्ये जावं लागेल. साधनेमध्ये हे जा, संतांशी 100% बोलता येईल. पण अभंगाचा जर विचार केला तर विचार असा आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी काम कोणाला सांगितलंय? बोला बोला. मनाला. मागणी कोणाकडे केली आहे? परमार्थिक मागणी जगद्गुरु तुकोबारायांनी मनाकडे. त्यामुळे जगाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे हा विषय फार महत्वाचा नाही. देवाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे हा विषय फार महत्वाचा नाही. जगाशी, त्या संतांशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे हा विषय फार महत्वाचा नाही. पण मनाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे हा विषय फार महत्वाचा आहे. आणि ऐका कोळनूरकर एका वाक्यात उत्तर देतो. मनाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे? मनाशी बोलण्यासाठी एकांतामध्ये गेलं पाहिजे. आपण एकांतामध्ये गेलो की मग मनाशी बोलता येणार. एकांत म्हणजे कसं आहे वातावरण? ऐका, एकांत म्हणजे तिथं कोणाचा विक्षेप नसला पाहिजे. एकांत म्हणजे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे. एकांत म्हणजे तिथं गुफा असावी, तिथं कोणी बोलायला देखील नसावं, तिथं सोयरे, पाहुणे, वृक्ष असले पाहिजे, सोयरे, वनचरे. आणि मग असा एकांत मिळाला रे, मिळाला की काय होतं? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे होय मनासी संवाद. तुका म्हणे होय मनासी संवाद. बोला बोला. तुका म्हणे होय मनासी संवाद. तुका म्हणे होय मनासी संवाद. आपुलाची वाद आपणाशी. आपुलाची वाद आपणाशी. आपुलाची वाद आपणाशी. तुका म्हणे होय आपुला संवाद. आपुलाची वाद आपुल्याची. आपुलाची वाद आपुल्याची. तुका म्हणे माय मनाची संवाद. आपुलाची वाद आपुला. आपुलाची वाद आपुल्याची. वाह, चला आपल्याला कळालं. मनाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे? एकांतामध्ये. आपण एकांतामध्ये गेलो की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. आता तुम्ही म्हणाले गणेश महाराज ऐका ना, का बोलावं लागेल मनाशी? काय एकांतामध्ये जायचं मनाशी बोलण्यासाठी? कारण काय, गरज काय? आम्ही जगामध्ये राहतो, त्यामुळे चौकामध्ये जाऊ, जगाशी बोलू. संत आमच्यासाठी आहेत, त्यामुळे साधनेमध्ये जाऊ, संतांशी बोलू. ऐका, देव आमच्यावरती उपकार करतो, त्यामुळे देवाच्या द्वारात जाऊ, देवाशी बोलू. पण मनाला का बोलायचं? त्याचं साधं उत्तर देतो महाराज तुम्हाला. ज्याला जीवनामध्ये सुख पाहिजे असं वाटतं का नाही, ज्याला जीवनामध्ये आनंद पाहिजे असं वाटतं का नाही, त्याने एकच काम केलं पाहिजे, कधी ना कधी तरी मनाशी संवाद साधलाच पाहिजे. विडाला 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 विडाला. कारण सुख समाधान हा जो विषय आहे का नाही, हा मनस्थितीचा विषय आहे. लक्षात घ्या बरं मी काय बोलतोय ते.
हा मनस्थितीचा विषय आहे, हा परिस्थितीचा विषय नाही. मनस्थिती जर व्यवस्थित असेल ना तर आपण 100% आनंदी राहणार. मनस्थिती जर व्यवस्थित नसेल ना, आपली परिस्थिती कशीही असू द्या, आपण कधीच आनंदी राहू शकणार नाहीत. बरं कळतंय का माझं कीर्तन मी काय बोलतोय ते? ऐका. प्रत्येक ठिकाणची भाषा परंपरा वेगवेगळी असते. आता आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर लोक जाळतात. इथं कसं आहे? ओ कोळनूर आहेत जागेवर का झोपले सगळे? आमच्याकडे जिवंत सारखंच आहे ना. हा म्हणजे कळायलंय तुम्हाला. ऐका काय आहे बघा, मनस्थिती जर व्यवस्थित असेल ना तर मनुष्य कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी जीवन जगू शकतो. लक्षात ठेवा, आनंद हा जो विषय आहे की नाही मनस्थितीचा विषय आहे. आणि तुम्हाला एक सांगू का महाराज, सध्या आपली जी मनस्थिती आहे का नाही एवढी वाईट आणि एवढी विचित्र होत चाललेली आहे ना. आता सध्या मला असं वाटतं शरीराच्या संबंधाने आपण खूप कमी दुःखी आहोत. ऐका, धनाच्या संबंधाने देखील आपण खूप कमी दुःखी आहोत, पण आता सध्या दुःखी आहोत आपण मनाच्या संबंधाने. विठाल 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 हो, आता पहिल्यासारख्या शरीराच्या संबंधाने आपण दुःखी नाहीत महाराज. वैद्यकीय सेवा आपली एवढी पुढे गेलेली आहे की शरीराला जर एखादा आजार झाला तर आपण बरा करू शकतो. पैसे जातील हा विषय वेगळा, पण आजार झाला तर आपण बरे होऊ शकतो. वैद्यकीय सेवा आपली पुढे चाललेली आहे. त्यामुळे शरीराच्या संबंधाने आपण जास्त दुःखी नाही. धनाच्या संबंधाने देखील आता सध्या लोक जास्त दुःखी राहत नाही, कारण आता धन जेवढं पाहिजे तेवढं सगळ्यांना मिळाले. अहो मायबाप सरकार आता अकाउंटवरती 1,500 रुपये टाकायले. आली का नाही तुमच्याकडे योजना? लाडकी बहीण आली ना? वा वा वा. चर्चा सुरू होती वा पाठीमाग 1,500ची आणखीन वाढणार आहेत म्हणे. किती होणार आहेत? 2100. बघा माझं एवढंच म्हणणं आहे शिवाजी महाराज, नाही 2100 झाले तरी चालतात गडे, पण हे जे 1,500 रुपये आहेत का नाही एवढे बंद करू नयेत. हा नाही 2100 झाले तरी चालतात, पण आता जे द्यायलेत का अकाउंटवरती पडायलेत का फक्त तेवढे बंद होऊ नयेत. ऐका, माझा मुद्दा फक्त एवढाच आहे, आता धनाच्या संबंधाने देखील जास्त दुःख होत नाही. जेवढं पाहिजे तेवढं मिळतंयच आता कुठं ना कुठं. ऐका पुढे ऐका, शरीराच्या संबंधाने देखील आता जास्त दुःख नाही, पण ज्यावेळेस मनाचा विचार येतो का नाही, मनाच्या संबंधाच्या तक्रारी फार वाढल्यात. मनाच्या संबंधाने सगळे जण दुःखी आहेत महाराज. लक्षात घ्या, कारण हे मनच एवढं कमजोर होत चाललंय, हे मनच एवढं कलुषित होत चाललेलं आहे की कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम आपण दुःखामध्ये पोहोचतो. एखादी जरी मनाविरुद्ध घटना घडली की लगेच आपल्याला टेन्शन, रात्रभर झोप नाही, सकाळी तर अटॅक. अटॅकचं प्रमाण का वाढलंय? अटॅकचं प्रमाण का वाढलंय? मनस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे अटॅकचं प्रमाण वाढले. दुःखी प्रमाण का वाढलेलं आहे? मनस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे. याचा अर्थ ज्याला जीवनामध्ये सुख पाहिजे का नाही, ज्याला जीवनामध्ये आनंद पाहिजे की नाही, त्याची काय व्यवस्थित पाहिजे तर त्याची मनस्थिती व्यवस्थित पाहिजे. आणि आनंद हा विषय मनस्थितीचा असल्यामुळे एकांतामध्ये जाऊन मनाला बोलल्याशिवाय पर्याय नाही. विडाला 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 निघालाच विषय न एक कथानकच तुमच्या सर्वांच्या समोर आणतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आनंद हा विषय जो आहे की नाही मनस्थितीचा विषय आहे. येईल तुमच्या लक्षामध्ये. काय झालं बघा कोळनूरकरांनो, रामचरित मानसामध्ये गोड प्रसंग आलेला आहे. काय झालं, या पृथ्वीवरती एक दुष्ट रावण होता. बरं का. तो जो दुष्ट रावण आहे का नाही, त्यानं काय केलं, त्या दुष्ट रावणानं प्रभू रामचंद्रजींची धर्मपत्नी, ज्यांचं नाव आहे मा सीता, प्रभू रामचंद्रजींची धर्मपत्नी मा सीता, त्यांचं हरण केलं. हा शब्द कळतो ना तुम्हाला? सध्या लय अवघड झालंय महाराज, काही शब्द कळेच नाही गेले. मी एका ठिकाणी म्हणालो रावणानं मा सीतेचं हरण केलं. एक जण मला म्हणाला कीर्तनात ओठवून, महाराज काळं हरण केलं होतं का, गोरं केलं होतं का, हिरवं केलं होतं सांगा. हरण हा शब्दच कळत नाही. आणि मग त्याच्यानंतर मी म्हणायला लागलो अपहरण केलं, तोही शब्द कळेना. मग आता सुटसुटीत बोलत असतो, रावणानं प्रभू रामचंद्रांची धर्मपत्नी मा सीता यांना किडनॅप केलं. हे कळतं का नाही? वा 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 वा. हा कळाला तुम्हाला शब्द. आणि मग ऐका, ज्या वेळेस रावणानं मा सीतेला किडनॅप केलं, म्हणले शोध घ्या. आणि मग शोध घेण्यासाठी वानरं निघालेली आहे चहू दिशेला शोध घेण्यासाठी वानरं निघालेली आहेत. जिकडं संशय दाट होता ती दिशा कोणती होती? बोला बोला, कोणती? दक्षिण दिशा. वा क्या बात है. ही जाणकार मंडळी असली की उत्तर मिळतं. नाही तर राम
ज्या देशात जन्माला आले त्या देशाला आता या प्रश्नांची उत्तर भेटत नाही, पण आपला परिसर चांगला आहे, लगेच उत्तर मिळालं. ऐका, कोठे? दक्षिण दिशेला. जिकडं संशयदार तिकडं वानर निघाले, बलवान वानर निघाली हो. तिकडं नळ, ने, जांबवंत, हनुमंत, हजारो वानर चौदिशेला निघाले. या वानरांची एक करामत सांगू का तुम्हाला? ही सगळी वानर काय म्हणायची? चला कुठं? सीतेला शोधायला. चला कुठं? सीतेला शोधायला. पण एकाही वानराला प्रश्न पडेना नेमकी सीता दिसते कशी. यांना म्हणायचं जिंदाबाद कार्यकर्ते. एकाही वानराला प्रश्न पडला नाही की सीता बळकायची कशी. यांना म्हणायचं जिंदाबाद कार्यकर्ते. जिंदाबाद कार्यकर्ते कळाले ना तुम्हाला? वा वा, धन्यवाद. त्यांचं एकच काम असतं, चपटी घ्यायची, जय हो म्हणायचं. बाकी नेता काय बोलायलाय, त्याचं काय चाललंय, काय करायलाय, काय घेणे नाही, काय देणे नाही. पण तिथं एक बुद्धिमान वानर होते, त्यांचं नाव होतं महाराज हनुमंतराय. हनुमंतराय आले प्रभू रामचंद्रजींकडे. बुद्धिमाता वरिष्ठम. हनुमंतरायांनी प्रणाम केला आणि हनुमंतराय म्हटले, मालक आम्हाला पाठवताय खरं मा सीतेचा शोध घेण्यासाठी, पण आम्ही मा सीता ओळखायची कशी? आणि मग त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले, ऐका ना हनुमंता, ऐका, सीतेची ओळख सांगतो मी तुम्हाला. एवढी गोड ओळख सांगितली ना कोळनूरकरांनो. काय म्हणाले माहिती आहे का प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना? भावार्थ रामायणामध्ये फार गोड उभी आलेली आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, जेत सीतेची वसती घडे, राम राम समरती झाडे, पाशान ही खडे सदा सर्वदा, श्रीराम श्रीराम. रामचंद्रजी म्हणाले, हनुमंता, जिथं माझी सीता असेल ना तिथली दगड राम राम म्हणत असतील, तिथली वृक्ष राम राम म्हणत असतील, तिथले खडे राम राम म्हणत असतील. एवढी ओळख कळाल्याबरोबर ही सगळी वानर सीतेचा शोध घेण्यासाठी निघाली. पण आता खरं सांगू, माझा जो मुद्दा आहे ना तो इथं आहे. ज्यावेळेस ही सगळी वानर सीतेचा शोध घेण्यासाठी निघाली का नाही, त्यावेळेस एक प्रसंग असा घडला. सीता यांना सापडली नाही, पण यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र पळून गेला. सीता यांना सापडली नाही, पण यांचे चेहरे मात्र उदास झाले, उदास चेहरे. आणि हे उदास झालेले चेहरे पाहिले कोणी? एका स्वयंप्रभा नावाच्या महान तपस्विनीनं. चेहरे पाहिल्याबरोबर कळू लागलं यांच्या जीवनामध्ये कुठलं तरी दुःख आहे. महाराज, हे चेहरे साधे नसतात बरं, हे चेहरे बोलत असतात. कोणाच्या जीवनामध्ये सुख आहे, कोणाच्या जीवनामध्ये दुःख आहे. चेहरा पाहिल्याबरोबर कळतं कोण किती सुखी, कोण किती दुःखी. हा चेहरा प्रसन्न असला की समजायचं यांच्या जीवनामध्ये सुख आहे, आणि हा चेहरा पडलेला असला, पडलेला म्हणजे कसा आहे की नाही, 12 वाजल्याला, 12 वाजल्याला म्हणजे कसा, गावातल्या सगळ्या गौऱ्या आणल्या तर याच्यात तोंडावर आणून फोडल्या, असा चेहरा दिसला की समजायचं याच्या जीवनामध्ये काय आहे, दुःख आहे. फक्त हा नियम त्यांच्यासाठी लागू होतो बरं, ज्याचा चेहरा हसतो पण आणि ज्यांचा चेहरा पडतो पण. काही काही भाग्यवान माणसांचे चेहरे असे असतात, कधीही बघा 12च वाजलेले, हा नियम त्यांच्यासाठी लागू होत नाही. हो, काही काही भाग्यवंतांचे चेहरेच असे असतात महाराज. ऐका, कधी बघा 12च वाजलेले, कधी बघा उदासीच उदासीच. आणि नेमके महाराजाच्या दुर्भाग्यानं ते कुठं असतात माहितीये का? कीर्तनात, कथेत, आणि कुठं बसलेले असतात महाराजाच्या समोरच. बघत येत असं जणू काय महाराजाची परीक्षाच घ्यायला बसलाय. महाराजांना रडायचं सांगितलं, रडू येत नाही. महाराजांना हसायचं सांगितलं, हसू येत नाही. त्याचं म्हणणंच असतंय, चलू दे चलू दे, तुझं तुझं, तुझ्यासारखे बकळ आले गेले मेले, काय फरक पडत नाही आम्हाला, बरोबर का नाही? हा नियम यांच्यासाठी लागू होत नाही. ज्यांचा चेहरा हसतो, ज्यांचा चेहरा रडतो, ज्यांचा चेहरा प्रसन्न होतो, ज्यांचा चेहरा उदास होतो, हा नियम त्यांच्यासाठी लागू होतो. त्या वानरांची पडलेली चेहरे बघितली, उदास चेहरे बघितली. स्वयंप्रभा म्हणाली, का आहात तुम्ही उदास? त्यांनी उदासीनतेचं कारण सांगितलं. आम्ही सीतेचा शोध घेण्यासाठी निघालो, पण सीता काही आम्हाला सापडत नाही आहे, म्हणून आम्ही उदास. ती स्वयंप्रभा म्हटली, नंतर शोधा रामाची सीता. अगोदर तुमची आत्मा रामाची जी शांती आहे का नाही तिला प्राप्त करून या. अगोदर तुम्ही आनंदी व्हा, अगोदर तुम्ही समाधानी व्हा. काय करावं लागेल त्याच्यासाठी? एकांताचा स्वीकार करावा लागेल. त्या स्वयंप्रभेनं सांगितलं, एकांताचा स्वीकार करून पद्मासनामध्ये बसावं लागेल, ध्यानी अवस्थेमध्ये जावं लागेल, मनाशी संवाद साधावा लागेल. एवढं जर झालं तर तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होणार, तुमच्या जीवनामध्ये समाधान आनंद प्राप्त होणार. माझं हे कथानक, माझा हा जो कथा भाग होता तो संपला. मला सांगायचं फक्त एवढं आहे की ज्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे, समाधानाची अपेक्षा आहे, आनंद पाहिजे आहे का नाही, त्यानं काय केलं पाहिजे? मनाशी संवाद साधलाच पाहिजे. कारण मनस्थिती हा आनंदाचा विषय आहे. एकांतामध्ये जावं, मनाला बोलावं, आणि कशामध्ये सुख आहे, कशामध्ये आनंद आहे, त्या साधनांचा सारासार विचार करून ते साधन मनाला सांगावं. जगद्गुरु तुकोबारायांनी हेच केलेलं आहे. एकांताचा स्वीकार करून भंडाऱ्याच्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय गेलेत, वामनाथाच्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय गेलेत.
आणि तेथे जाऊन मनाशी संवाद साधून सुखासाठी समाधानासाठी आनंदासाठी जो महत्वाचा विषय आहे का नाही, जे महत्वाचं काम आहे की नाही, ते बरोबर मनाला सांगितलं. कुठं अभंगाच्या पहिल्याच्या मन हेची काम करी हेची काम. करेची काम करी हेची 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 काम चाल करी करी हेची काम करी हेची काम करी हेची काम करी हेची काम जय हो मालक. करी हेची काम वा वा. करी हेची काम मना जपा राम राम मना जपा राम राम लागो हाती छंद लागो हाती छंद मना जपे राम राम मना जपे राम राम लागो हाती छंद लागो हाती हाती छंद ओ करी हे कामा मना जप राम राम मना जप राम राम मना जप राम राम हे करी हे शाबास. जपे राम वा राम वा. मना जपे राम राम मना जपे राम राम राम. वा धन्यवाद. एकांताचा स्वीकार करून जगद्गुरु तुकोबारायांनी खरं सुख जिथं समाधान आनंद जिथं ते काम मनाला सांगितलं. अभंगाच्या पहिल्या चरणात करी हेची काम अगदी चकारानं बोलू लागले जगद्गुरु तुकोबाराय. हेची काम करायचं आहे कोणतं? मना जपे राम राम. ऐका, कोणाला सांगू लागले? मनाला सांगू लागले. एकदा हे मन काय आहे 2 मिनिटासाठी आपल्या सर्वांच्या समोर चिंतन करतो. हे जे मन आहे की नाही, अंतकरणाचा एक भाग आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वर मध्ये बोलतात बघा, बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाचा एक भाग म्हणजे हे मन आहे. आणि हे जे मन आहे का नाही, निखळ वायू तत्वापासून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मन जेवढं चंचल आहे का नाही, तेवढं चंचल कोणीच नाही महाराज, लक्षात ठेवा. इथं चंचल काय आहे? मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न गतळ जाता येता लगे मन जाता येता लगे वेळ. हे मन आहे बरं का. कसं आहे? जाता येता न लगे वेळ, मन चंचल चपल. अहो फार चंचल आहे. जाता येता न लगे वेळ. हे कधी कुठं जाईल सांगता येत नाही. माऊली म्हणतात ना, बैसे तरी हिंडवी दाही दिशा. माणसं एका ठिकाणी बसलेले असतात पण 10 दिशेला फिरून येतात. कारणीभूत कोण आहे? मन. आता बघा, आपण सगळे देहाने इथं बसलो, देहाने, पण मनाने कोठे आहोत सांगता येईल का कुणाला? अहो सांगताच येत नाही महाराज. मन कुठेही असते. बऱ्याच जणांचं मन आणखीन कुलपालाच झटके मारायले. लागलं का नाही? लागलं का नाही? लागलं का नाही? 11 वाजतेत पण कुलपातलं मन काही निघत नाही. बऱ्याच जणांचं मन त्या IPL मध्येच अडकले. सध्या सुरू आहे ना IPL, ड्रीम 11 वरती.
काय करायलेत माहितीये का आता सध्या ते IPL सुरू आहे आणि त्याच्यावरतीनं 49 रुपये लावतेत आणि 1 करोड रुपये जिंकण्याचं स्वप्न बघत. असं होतंय का कुठं? हा असं होत नसतंय. एका रात्रीमध्ये जर माणसं जर करोडपती जर व्हायला लागले तर कष्ट कर्म करण्याची गरजच पडायची नाही. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. आपला विषय फक्त हा आहे, हे जे मन आहे की नाही फार चंचल आहे महाराज. पैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. आणि एक महत्वाचं आहे का, ज्याचा विचार करायला नाही पाहिजे ना त्याचाच विचार करतं. त्याचं काय नाव आहे? त्याचं नाव आहे मन. करू नये त्याची करी विवंचना. ज्याचा विचार नाही करायला पाहिजे 100% त्याचा विचार करणार महाराज. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चुकीचाच विचार करणार, कधीच चांगला विचार करणार नाही. त्याचं काय नाव आहे? मन. आणि एक महत्वाचं आहे का, कोणावरती विश्वास ठेवायचा, पण विश्वास ठेवायचा नाही मनावरती. महात्म्यांनी सांगितलं का नाही, मनाजी पाटील देहगावाचा विश्वास धरू नका याचा. आणि याचा जर विश्वास धरला तर हे काय करतंय माहिती का, घात करेल नेमाचा. त्यामुळे लक्षात ठेवा, हे जे मन आहे की नाही चंचल आहे. हे जे मन आहे का नाही अंतकरणाचा एक भाग आहे. हे जे मन आहे की नाही करू नये त्याची विवंचना करणार आहे. आणि असं हे जे मन आहे, या मनाला तुकोबराय म्हणू लागले करी हेची काम. अगदी चकारानं तुकोबराय बोलले, हे बाबा मना तुला एवढंच काम करायचं आहे. कोणतं? मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे ए करी हे ती काम मना जपे राम राम मना जपे राम राम हो मना जपे राम राम हो करी हे ती काम मना जपे राम राम मना जपे राम राम हो मना जपे राम 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 राम. काय करायचं आहे? राम नामाचा जप करायचा आहे. राम नामाचा जप सोडून आता तो दुसरं काही करायचं नाही. कोळनूरकरांनो खरं सांगू का तुम्हाला, हे जे भगवंताचं जे नाम आहे की नाही ते फार दिव्य आहे बरं. हे जे भगवंताचं जे नाम आहे की नाही ते फार श्रेष्ठ आहे बरं. हे जे भगवंताचं जे नाम आहे की नाही ते फार पवित्र आहे बरं. भगवंताचं नाम दिव्य, भगवंताचं नाम श्रेष्ठ, भगवंताचं नाम पवित्र. आणि खरं सांगू का तुम्हाला, आज या प्रयाग वास्तुशांतीच्या निमित्ताने, गृहप्रवेशाच्या निमित्ताने भगवंताचं नाम या ठिकाणी प्रगट झालं. ऐका, ही वास्तू आता 100% पवित्र झाली. ही वास्तू आता 100% दिव्य झाली. ही वास्तू आता 100% भव्य झाली. कारण का, अहो देवाच्या नामाचा घोष झाला नाही इथं. देवाचं जे नाम आहे की नाही ते फार पवित्र, देवाचं जे नाम आहे की नाही ते फार मंगल. अहो कलियुगामध्ये देवाला नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कंठी राहो भले माझे कंठी राहो भले मुक्त केले राक्ष कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले तपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम बरवे या बरवंता नाम बरवे या बरवंता नाम बरवे या बरवंता नाम बरवे या नाम बरवे या बरवंता नाम बरवे या बरवंता नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षस चांगले चांगले कंठी राहो भले कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षस
कसं आहे नाम चांगले चांगले नाम कसं आहे चांगले चांगले. त्यामुळं कुठलंही कार्य करताना नामाचं चिंतन झालं पाहिजे बरं का. लक्षात घ्या. कोणाच्या नामाचं चिंतन? देवाच्या नामाचं चिंतन. कुठलंही कार्य सकळ मंगळ निधी वा. सकळ क्या बात आहे. वा, वा, वा. सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठलाचे वाच श्री विठ्ठलाचे वाची श्री विठ्ठलाचे नाम आधी. काय गोड प्रमाण दिलं शिवाजी महाराजांनी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. वा. मंगल काय आहे तर देवाचं नाम आहे. लय आनंद झाला महाराज. ऐका. वास्तू जेवढी सुंदर बांधली का नाही त्या वास्तूला सुंदर बांधल्याच्या नंतर पवित्र करण्यासाठी नामाचा घोष या ठिकाणी झाला. कारण नाम फार गोड आहे हो महाराज. नाम चांगले सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. तुम्हाला एक तोला मोलाचं सांगू का. या पृथ्वीवरती खरं जर काय असेल ना तर खरं फक्त देवाचं नाम आहे. ऐकाच. या पृथ्वीवरती खरं जर काय असेल ना तर खरं फक्त आहे देवाचं नाम. तुकोबाराय म्हटले का नाही सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. खरं काय आहे? खरं फक्त देवाचं नाम आहे. आचार्य देखील एका ठिकाणी म्हटले का नाही आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरेर नामैव केवलम. आचार्य एका श्लोकामध्ये असं म्हणतात. ऐका. गवताच्या काडीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत मायामय प्रपंच खोटा आहे पण खरं काय तर फक्त आणि फक्त देवाचं नाम. त्यामुळे तुम्हाला एक 2-4 वाक्य तोला मोलाची सांगतो कोळनूरकर. आपण ऐकत आहात म्हणून बोलतोय बघा. लक्षात घ्या. जे खरं असतं का नाही ते बरं असतं. ऐका. जे खरं असतं का नाही ते बरं असतं आणि देवाचं नाव खरं आहे. त्यामुळे देवाचं नाव ज्या कार्यासाठी आपल्या जीवनात येणार की नाही ते कार्य बरंच होणार. लक्षात ठेवा. देवाचं नाव आपल्या जीवनामध्ये आल्याबरोबर आपलं बरंच होणार. आपलं वाईट कोणीच करू शकत नाही. का? कारण देवाचं नाव खरं आहे आणि खऱ्या गोष्टी बऱ्या असतात. खरं देवाचं नाव जपलं की आपलं बरं होतं. तुम्हाला सांगू का. त्यामुळे ऐका. खरं जीवन जे आहे का नाही ते माणसानं कधीच सोडायचं नाही. हो. बोलायचं असेल तर खरं बोला. वागायचं असेल तर खरं बोला. जगायचं असेल तर खरं जगा. अहो खऱ्याचं बरं होणार आहे. कधी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल काय म्हणायलात गणेश महाराज. खऱ्याचं बरं होणार आहे. खरं बोला. खरं जगा. खरं वागा. खरं म्हणजे ना खऱ्याचं जीवन बघितल्याच्या नंतर असं वाटतं किती याच्या जीवनामध्ये दुःख आहेत. खऱ्याचं जीवन बघितल्याच्या नंतर असं वाटतं किती याच्या जीवनाला त्रास आहे. खरं सांगू का तुम्हाला त्रास खऱ्याच्या जीवनाला असतो. त्रास खोट्याच्या जीवनाला नसतो. ऐकताय ना. त्रास खऱ्याच्या जीवनाला असतो. त्रास खोट्याच्या जीवनाला नसतो. वनवास खऱ्याचा होत असतो. वनवास वाईटाचा कधीच होत नाही. बघा. रावणाला वनवास मिळाला का प्रभू रामचंद्रजींना वनवास मिळाला. काय म्हणताय. वा. का? कारण प्रभू रामचंद्र खरे होते. रावणाला कसा वनवास मिळाल कारण रावण कसा होता. रावण मोठा दुष्ट होता. ऐका. 5 पांडवांना वनवास मिळाला का. ऐका. दुर्योधनाला वनवास मिळाला. सांगा. 5 पांडवांना वनवास मिळाला. बरोबर का नाही. अहो खऱ्याला वनवास आहे हो. खऱ्याला मरण नाही. खोट्याला वनवास नाही. खोट्याला मरण नाही. पण आता तोला मोलाचं ऐका. खऱ्याच्या जीवनाला त्रास आहे का. 100% आहे. खऱ्याच्या जीवनाला त्रास आहे का. 100% आहे. खऱ्याच्या जीवनाचा वनवास 100% होणार. पण महत्वाचं वाक्य ऐका. एक ना एक दिवस विजय होणार कोणाचा. केवळ आणि केवळ खऱ्याचा. म्हणून तर आपलं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. त्यामुळं कधी लक्षात ठेवायचं महाराज. शेवटी जिंकल्या जातं ते असतं खरं. त्यामुळे कोणालाही सोडा. खऱ्याला सोडू नका. आणि देवाचं नाव कसं आहे. देवाचं नाव खरं आहे. हे खरं देवाचं नाव तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलं की 100% होणार बरं. काय बरं होणार. अहो आपल्याला सुख मिळणार. काय बरं होणार. अहो आपल्याला समाधान मिळणार. काय बरं होणार. आपल्याला आनंद मिळणार. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि मग काय होईल. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काय बरं होणार. अहो जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कधी. कामामध्ये काम. आपण राम राम ज्यावेळेस म्हणू का नाही त्यावेळेस सुखाची प्राप्ती होणार आहे. त्यावेळेस समाधानाची प्राप्ती होणार आहे. महाराज हा वारकरी संप्रदाय आहे का नाही एवढा दिव्य आहे ना. हा वारकरी संप्रदाय आहे का नाही एवढा श्रेष्ठ आहे ना. ऐका. वारकरी संप्रदायानं तुम्हाला मला सगळं सोडायला सांगितलं का. बिलकुल सगळं सोडायला सांगितलं नाही. वारकरी संप्रदाय म्हणतो काहीच सोडू नका.
तुमची जेवढी कामं आहेत का नाही तेवढी कामं करा. ऐका एक तोलामोलाचं वाक्य, तुम्ही कुठे आहात हा देखील विषय महत्वाचा नाही, तुम्ही काय करता हा विषय महत्वाचा आहे. नामाचे चिंतन प्रगट प्रसारा असाल ते करा, असाल ते करा, जेथे असाल ते करा, जेथे तेथे. याचा अर्थ आपण कोठे आहोत हा विषय महत्वाचा नाही, आपण काय करतो हा विषय महत्वाचा आहे. असो नाही संसारी जीवे वेगळे, संसारामध्ये आहोत हा विषय महत्वाचा नाही, पण संसारामध्ये संसारी असताना असावे असोनी नसावे, हा 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 भजन करावे वेळोवेळा, जहो. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. हो हरी बोला हरी बोला, जहो. नाही तरी बोला, वा वा. व्यर्थ गलबला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला नाही तरी बोला, वा. व्यर्थ गलबला, जहो. व्यर्थ गलबला करू नका, करू नका, करू नका. वा संसारी असावे पण संसारात असताना काय करावे, भजन करावे. भजन हा विषय महत्वाचा आहे. आपण आपली जी सगळी कामं आहेत लौकिक कामं ती करता करता देवाचं भजन केलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला सांगू का, संसाराचा विरोध संतांनी केला असं कधीच म्हणू नका. ऐका, करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणी ते करू वा वा. नका, धनी करणी ते करू नका. करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणी ते करू नका, धनी करणी ते करू नका. वा वा वा. हरीचं साधन करा म्हणाले आणि हरीच्या साधनाच्या सोबत बाकी सगळेही करा म्हणाले बरं का. हा ऐका, हा माझा विषय हा आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलो होतं घ्या उरकून लवकर ते प्रमाण. हा जो विषय आहे त्यासारखं बोलावं लागतं. ऐका विषय कसा आहे, ऐका कामामध्ये काम सगळं करा. आता मला सांगा, तुकोबारायांनी धन कमवायला सांगितलं नाही का? अहो कमवानं म्हणाले, जोडोनी धन उत्तम क्या पटकन. व्यवहारे, हा. उदास विचारे व्यक्त करिये. जोडोनी धन वा. उत्तम व्यवहारे, वा वा. उदास विचारे व्यक्त करी. कमवायला सांगितलं नाही का धन? अहो 100% कमवायला सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि धन मिळवल्याच्या नंतर उदास विचारे वेच करे. आता असाच कार्यक्रम आहे महाराज. ऐका, उत्तम व्यवहारानं धन मिळवलं, उत्तम वास्तू बांधली आणि त्या वास्तूच्या निमित्ताने ज्ञानदान अन्नदान उदास विचारे वेच करे. याचा परिणाम काय होत असतो पुढे? जीव जो आहे की नाही उत्तम भोगील जीवकाने, त्याचं सगळं जीवन उत्तम होत असतं, चांगलं होत असतं. ऐका, माझा मुद्दा फक्त एवढाच आहे, देवाचं जे नाम आहे की नाही ते दिव्य आहे, देवाचं जे नाम आहे की नाही ते मंगल आहे, देवाचं जे नाम आहे की नाही श्रेष्ठ आहे, देवाचं जे नाम आहे की नाही पवित्र आहे. त्यामुळे मनाला एवढंच सांगायचं, हे बाबा मना मना जपे राम राम. आणि कोणाला सांगायचं? मनाला सांगायचं. मनाला मना जपे राम राम. तुम्ही म्हणाल महाराज जपण्याचं काम कोणाचे? वाणीचं. पण मग मनाला का सांगायचं? कारण सांगू का तुम्हाला, कार्य कुठलंही असू द्या, जर मान तिथं असेल तर ते कार्य सफल आहे. ऐका, परमार्थ करा, मान लावून परमार्थ करा, परमार्थ सफल होणार. संसार करा, मान लावून संसार करा. ऐका, संसार सफल होणार. आणि जर मनच नसल तर मग दोहीकडे चोर, ना देव ना संसार. परमार्थ असेल मान पाहिजे तिथं, संसार असेल मान पाहिजे तिथं. कारण जिथं मन असतं का नाही तिथंच कार्य सफलता होत असते. लक्षात ठेवा, कुठलंही कर्म कुठलंही कार्य त्याच वेळेस फलद्रूप होणार आहे ज्यावेळेस मान तिथं असेल. म्हणून तो म्हणतात ना, मन के हारे हार हे, मन के जीते जीत हे. मन विषय फार महत्वाचा आहे मंडळींनो, लक्षात घ्या. या मनाची जेवढी ताकद आहे का नाही तेवढी ताकद दुसरं तिसरं कोणाची नाही. या मनानं जर ठरवलं तर अमृताचं विष, या मनानं जर ठरवलं तर विषाचं अमृत होतं.
ताकदही मनाची. त्यामुळे मना जपे राम राम, कारण जिथं मन असतं का नाही फळ तिथलं मिळत असतं. एक जुना दृष्टांत सांगतो आणि अभंगाच्या बाकीच्या चरणांकडे लक्ष देतो. एक जुना दृष्टांत सांगतो. काय झालं बघा कोहिनूरकरांनो, दोन मित्र होते. एकाचं नाव होतं गणपतराव आणि दुसऱ्याचं नाव होतं संपतराव. आता गणपतराव मी आहे, संपतराव आहेत काही तर कोणी? होय चंद्र मामा नाही ना? हा जमलं. हा मग काही टेन्शन नाही. हा नाही तर उगो पुन्हा म्हणायचे आमचंच नाव सापडलं होतं का तुम्हाला, म्हणून विचारावं म्हटलं. इथं संपतराव नाही ना कोणी. ऐका, गणपतराव मी आहे. गणपतराव आणि संपतराव दोघं जण बोलू लागले. बोलता बोलता गणपतराव म्हटले संपतरावांना, चला कुठं? गावात कीर्तन आहे तिथं. संपत म्हटला, येडा झालास का रे? ह्या झालंय कीर्तन, कशा झालंय काय? शेजारी ऑर्केस्ट्रा आलाय, चल तिकडे जाऊ. संपत गणपतराव म्हटले, असं काय बोलायला? कीर्तन आहे ना गावामध्ये, ऑर्केस्ट्राला कशाला जायचं? नाही नाही म्हणे, त्या कीर्तनामध्ये काय पडले? खरा आनंद कुठे? ऑर्केस्ट्रामध्ये. खरा आनंद तिथं, खरं सुख तिथं. ते म्हणे वेडायच का? खरा आनंद खरं सुख कुठं? कीर्तना. चल कीर्तन सुरू झालेलं आहे. ते म्हणे नाही, तिकडं इकडं. लागले दोघांचेच भांडणं. शेवटी दोघ जण एका निर्णयावरती आले. ते म्हणे हे बघ, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणी काय करायचं, कोणी कसं वागायचं, कोणी कुठं जायचं, कोणी काय बोलायचं, हा ज्याचा त्याचा विषय. तुला कीर्तनात जायचंय का? संपत म्हणाला गणपतरावला, जाय तू कीर्तनामध्ये, मला जायचं ऑर्केस्ट्राला. मी गेलो ऑर्केस्ट्रा बघायला. महाराज एक जण गेला ऑर्केस्ट्रा बघायला, आहे की नाही? ऑर्केस्ट्रा त्याला जुन्या काळामध्ये तमाशा म्हणा, सुटसुटीत बोला. एक जण गेला तमाशा बघायला आणि दुसरा आला कुठं? कीर्तनामध्ये. आता घडलं असं महाराज, कीर्तन सुरू झाल्या बरोबर डोकंच उठलं गणपतरावचं. डोकंच उठलं. ते कीर्तनातच विचार करू लागले, कशाला आलो असेल मी इथं? हा फार मोठी चूक झाली आपली. कुठं जायला पाहिजे होतं आपण? तिथंच जिथं तमाशा सुरू आहे तिथं. काय आनंद असेल, काय संपत आनंद घेत असेल. वा वा, काय मोठी चूक केली आपण. चुकलं आपलं. खरं तिथं आपण जायला पाहिजे होतं. फार मोठी चूक केली. घड्याळीकडेच सारखा बघू लागला. आता कधी 11 वाजत आहेत, कधी सुटत आहे कीर्तन. बसलाय कुठं? कीर्तना. आणि त्याचं मन कुठे? सगळं तिकडं तमाशा. कसा सुरू झाला असेल तमाशा. आता ही सुरू असं असेल, आता तसं असेल, अमक तमक. आता ते ज्यांनी बघितलंय त्यांना हे कळेल. मला काय माहिती, मी कधी बघितलेलंच नाही. तर आपण फक्त ऐकलेले. ज्यांना बघितलंय त्यांना हे माहिती असेल. मग तो स्वप्न रंगवू लागला, असं असेल तिथं, तसं असेल तिथं. काय माझं दुर्भाग्य, कशाला बसलो असेल मी कीर्तनात. बसलाय कीर्तनात आणि सारखा विचार करायला कुठला? त्या तमाशाचा. आणि तो तिकडं जो बसला होता की नाही संपत तमाशामध्ये, तो बसला होता तमाशात, पण तमाशात बसल्या बसल्या रडू लागला होतो. ऐका कोहिनूरकर, बसलाय तमाशामध्ये आणि त्याच्या दोन्ही नेत्राला अश्रुधारा आल्या. तमाशात बसल्या बसल्या तो विचार करू लागला, अरे आपण काय मोठी चूक केली. आज आपल्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असताना आपण हे काय केलं? आपण तमाशाला आलो. आज आपल्या गावामध्ये किती मोठा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कीर्तनासाठी कितीतरी मोठे गायक लोक आलेले आहेत, कितीतरी मोठे वादक लोक आलेले आहेत. काय गोड नियोजन केले आमच्या शिवाजी महाराजांनी. काय सुंदर नियोजन आहे. काय सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि माझ्या गावात कीर्तन असताना मी मात्र काय करायलोय? या तमाशामध्ये बसलोय. बसलाय तमाशामध्ये, पण त्याचं मन कुठं आहे? बोला बोला, कीर्तनात. त्याचं सारखं मन आहे कीर्तनामध्ये. आता कीर्तन सुरू झाला असेल, महाराजांनी रूप पाहता अभंग घेतला असेल, महाराजांनी कीर्तनाचा अभंग निवडला असेल. आता तुकाराम महाराजांचे विचार महाराज सांगत असतील, ज्ञानोबारायांच्या ओव्या आता कीर्तनामध्ये प्रगट होत असेल. काय तो आनंद, प्रमाणावर प्रमाण ते गायक लोक म्हणत असतील. वा वा, काय आनंद असेल. काय माझं दुर्भाग्य, मी इथं तमाशात येऊन पडलो. आणि काय त्याचं सद्भाग्य त्या गणपतरावचं. ते कीर्तनात एक जण बसलाय कीर्तनात आणि विचार करायला कुठला? बोला बोला, तमाशाचा. एक जण बसलाय कुठं? तमाशामध्ये. आणि विचार करायला कुठला? कीर्तनाचा. आणि काय झालं बघा, नेमकं कीर्तन झालं, दोघ एकदाच. इकडे तमाशा झाला, तो बाहेर येऊ लागला आणि गेला. इकडे कीर्तन झालं, तो बाहेर जाऊ लागला आणि गेला. आणि दोघ मेल्या बरोबर. तमाशाला गेलता की नाही, त्याला घेण्यासाठी आले. कोण? तमाशाला गेलता त्याला यम नाही, त्याला घेण्यासाठी आले देवाचे दूत. आणि जे कीर्तनात बसलो होतं का नाही, त्याला घेण्यासाठी आले यमाचे दूत.
हो ते कीर्तनात बसलेलं चिडलं. ते म्हणे हो काय कळतं का तुम्हाला? काय कळतं? कोणाला स्वर्गात टाकायचं, कोणाला नरकात टाकायचं कळायला पाहिजे ना तुम्हाला. कोणाला असतो स्वर्ग? जे कीर्तनामध्ये बसतेत, जे भजन करतेत त्यांना असतो स्वर्ग. तुम्ही सगळे जाणार आहेत बरं स्वर्गाला, काळजीच करू नका. सगळे जाणार आहेत तुम्ही. तुम्ही म्हणाल कधी? आज कीर्तन झालं की लगेच हो वरून विमानच येणार आहे. फक्त तुम्ही जाणार कोण कोण आहेत हातवरी करा बरं. फक्त एक हात वरी झाला बघा, बाकी सगळे बघायलेत माझ्याकडे. आठपा म्हणायलेत महाराज तुमचं आहे की नाही. आपली तयारीच नाही स्वर्गाला जाण्याची, त्यामुळे आपल्यासाठी काही विमान वगैरे येत नाही. हा आता ऐका, ते चिडलं ना कोण? कीर्तनात जे बसलो होतं ते म्हणे ओ कोणाला घेऊन चाललात तुम्ही स्वर्गाला? त्याला. गावात कीर्तन, आणि गावात कीर्तन असताना ते बसलं होतं कुठं जाऊन? तमाशात. आणि त्याला नेताय तुम्ही स्वर्गाला. या पट्ट्यानं कीर्तन ऐकलं, कीर्तन या पट्ट्याला घेऊन चला स्वर्गाला. देवाचे दूत म्हटले आम्हाला नको सांगू तू काय केलंस काय नाही, आम्हाला माहिती आहे. तू होतास कीर्तनामध्ये पण तुझं मन कुठं होतं हे माहिती आहे ना आम्हाला. हा होता तमाशामध्ये पण याचं मन कुठं होतं हे माहिती आहे ना आम्हाला. त्यामुळे जिथं मन तिथलंच फळ. आले का लक्षात? एवढाच मुद्दा सांगायचा आहे मला. ते यमाचे दूत म्हणू लागले अरे बाबा सगळं कळतं आम्हाला. ते देवाचे दूत म्हणू लागले अरे बाबा सगळं कळतं आम्हाला. कोणाचं काय चाललंय काय नाही हे त्यांना बरोबर कळत असतं बरं का. त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं, असं समजायचंच नाही की आपण जे जे करत आहोत ते ते कोणीच बघणार नाही. इथल्या लोकांनी कोणी जरी नाही बघितलं तरी ते चित्रगुप्त रोज लिखाण करायले, रोज लिखाण करायले. ते रोज लिखाण. आज कोणी काय केलं कोणी काय नाही केलं रोज लिखाण आहे. आज कोणी कोणाच्या शेतातला किती कापूस चोरला रोज लिखाण आहे. हो आज कोणी कोणाचा किती बांध कोरला रोज लिखाण आहे. आज कोणी कोणाला किती त्रास दिला रोज लिखाण आहे. लक्षात घ्या, सांगण्याचा मुद्दा फक्त हा आहे की जिथं मन तिथलं फळ भेटत असतं. त्यामुळे तुकोबराय म्हणतात बाबा नामाचा जप करत असताना काय पाहिजे? माझं मन तिथं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणाले करी हेची काम मना जपे राम राम. म्हणले तुकोबराय मनाला काम सांगणं झालं का तुमचं? म्हणले नाही, आणखीन एक काम सांगायचंय अभंगाच्या दुसऱ्याच्या. लागो हाची हाची छंद, लागो हाची वा वा हाची छंद, जाओ जाओ लागो हाची हाची छंद, लागो हाची हाची छंद, लागो हाची हाची छंद, जाओ बोला 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 काय करी लागो हाची वा वा हाची छंद, हाची छंद, लागो हाची 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 हाची छंद, हाची छंद, लागो हाची हाची छंद, लागो हाची हाची छंद. मना गोविंद गोविंद, 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 लागो हाची हाची छंद, 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 लागो
लागो हाती हाती छंद लागो हाती हाती तुकोबाराय म्हटले ऐक रे बाबा म्हणा, तुला जे काम सांगितलं का नाही रामनामाचा जप, त्याचा छंद आता तुला लागला पाहिजे. लागो हाची छंद. कारण छंद जीवनामध्ये फार महत्वाचा असतो बरं का, लक्षात घ्या. ज्याही गोष्टीचा छंद लागतो का नाही, पुन्हा त्या गोष्टीशिवाय करमत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. तुकोबाराय म्हणतात नामाचा छंद घेतला, नामाचा छंद लागला आणि त्याचा परिणाम काय झाला, ही वाचा देखील आमच्या ताब्यामध्ये राहिली नाही. माझी मज झाली अनावर वाचा. त्यामुळे छंद महत्वाचा असतो. ज्या गोष्टीचा छंद लागतो का नाही, त्या गोष्टीशिवाय पुन्हा करमत नाही. ऐकायलात का, इकडं लक्षात घ्या. पुन्हा त्या गोष्टीसाठी आपल्याला वेळच वेळ असतो आणि छंद जर नसेल, वेळ कितीही असू द्या, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं बरं का, लक्षात घ्या. छंद जर असेल आपल्याकडे, वेळ कसलाच नसू द्या, बरोबर वेळ निघतंय महाराज. फक्त छंद असला पाहिजे. ऐका, देवाचा, देवाच्या नामाचा. त्यामुळे तुकोबाराय म्हणू लागले काय लागावा, छंद लागावा. छंद लागो हाची छंद. महात्म्यांना बघा ना तुम्ही, देवाचा छंद लागलेला होता, देवाच्या नामाचा छंद लागला होता. वा वा म्हणा, गोड. हा, गोविंद गोविंद. माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद, छंद माझ्या मनाला लागो माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद, छंद वा माझ्या मनाला लागो छंद. हो नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद मनाला लागो छंद मनाला लागो छंद. छंद लागावा छंद, म्हणून गोविंद गोविंद माझ्या मनाला लागो छंद. छंद लागला की काय होणार, पुन्हा त्या विषयाशिवाय करमणार नाही. ज्या गोष्टीचा छंद असतो पुन्हा त्याशिवाय राहता येत नाही. मग उठताना गोविंद गोविंद, बसताना गोविंद गोविंद. कारण गोविंद त्या मनी बैसलाचे. एकदा छंद लागला की पुन्हा देवाशिवाय काहीच नाही. दीन राजाने हाती धंदा, हा दीन राजाने हाती धंदा, दीन रजनी हाती धंदा, हो दीन रजनी हाती धंदा. हा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. आहा, दीन राजाने हाती धंदा, हो दीन रजनी हाती धंदा. धंदा वा. धंदा. हे कधी होतं, छंद लागल्याच्या नंतर. दिन रजनी पुन्हा हाची धंदा. पण त्याच्यासाठी अगोदर काय लागावं लागतो, छंद. त्यामुळे लागो हाची छंद. आणि छंद लागला की बघा तुम्ही, अहो जात दळता दळता जनाबाईनं देवाचं भजन करायचं. कशामुळे, कारण त्यांना छंद लागलेला होता बरं का, लक्षात घ्या. सावता महाराजांनी शेतामध्ये खुरपता खुरपता देवाचं भजन करायचं. का, कारण त्यांना छंद लागलेला होता बरं का. ऐका, तुकोबारायांनी ढोर सांभाळता सांभाळता देवाचं भजन करायचं. का, कारण त्यांना छंद लागलेला होता. हे कुठं जरी असले ना तरी देवाच्या भजनाशिवाय राहू शकत नव्हते. छंद छंद. जनाबाई माहितीत ना तुम्हाला, तुमच्या कोळनूरच्या आहेत का जागे, कुठल्या कोळनूरच्या जनाबाई नाही सांगणार मी तुम्हाला, गंगाखेडच्या जनाबाई. वा क्या बात आहे. गंगाखेडच्या जनाबाई होत्या महाराज. ऐका, छंद लागलेला होता देवाचा. आणि देवाच्या नामाचा छंद लागल्यामुळे त्या गंगाखेडच्या जनाबाईंनी काय करायचं, ऐका. पंढरपूरमध्ये नामदेवरायांकडे जनाबाई असताना भगवत भक्तीचा छंद लागला आणि जनाबाईच्या हातात आलं जातं. त्याचं नावच जातं. एकच मिनिट म्हणू आपण थोडं जरा, हा तिकडं सांगतो ना, त्याचं नावच जातं.
आता जातच राहिलं नाही महाराज. मी सुरुवातीलाच बोललो ना, आता यंत्रवत जमाना आलेला आहे, त्याचं नाव जात. गेलो होते जात जात, लय अवघड झालं महाराज. जात नव्हतं जायला पाहिजे, जात राहिलाच पाहिजे होतं. तुम्ही म्हणाल का राहायला पाहिजे होतं? अहो ते जात जर असतं ना तर दळण यांच्याकडे राहिलं असतं, आपल्याकडे आलं नसतं. ते जात गेलं ना, काय मोठी भानगड होऊन बसली. आता दळणं कुणाकडे? होय कोळनूरकर, कुणाकडे दळणं? सगळे आपल्याकडे आले ना. जाऊ द्या, त्या दळणाचं काहीतरी झालं असतं मामा, त्या दळणाचं काहीतरी झालं असतं. पण ते जर जात जर राहिलं असतं ना तर तुमचं शरीर व्यवस्थित राहिलं असतं. तुम्हाला शुगर झाली नसते, तुम्हाला बीपी झाली नसते, तुम्हाला वेगवेगळ्या गोळ्या खाव्या लागल्या नसत्या. महाराज जात काय करत होतं माहिती आहे का? हे जात जे आहे का नाही, शरीराचा व्यायाम, शरीराच्या व्यायामाच्या बरोबर मनाचा देखील व्यायाम होत होता. कशामुळे? जात्यामुळे. तुम्ही म्हणाल मनाचा व्यायाम काय होत होता? अहो अख्खं माहेर आठवायचं ना, जात्यावरती दळण दळताना अख्खं माहेर आठवायचं का नाही तुम्हाला? हा मनाचा व्यायाम आहे, शरीराचा देखील व्यायाम. आता लय अवघड झालं महाराज. आता शरीराचाही व्यायाम होत नाही, आता मनाचाही व्यायाम होत नाही. त्याच्यामुळं आपण आजारी होत आहोत. विज्ञान शाप की वरदान याच्यावरती चर्चा होत असताना चर्चा अशी करावी लागेल, काही गोष्टीसाठी विज्ञान वरदान आहे, नाही असं नाही. काही गोष्टीसाठी विज्ञान 100% वरदानच आहे. आता कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी वरदान आहे हे सांगून मी वेळ घेणार नाही, पण काही गोष्टीसाठी विज्ञान शापच आहे हे देखील मान्य करावं लागेल. आता कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी शाप आहे हे देखील मी सांगणार नाही. फक्त काही गोष्टीसाठी विज्ञान वरदान आहे, काही गोष्टीसाठी विज्ञान शाप आहे, एवढंच फक्त लक्षात राहू द्या. बरोबर का नाही? चला आता ऐका माझा मुद्दा. पूर्वी जात होतं आणि ते जात आलं कोणाच्या हातात? जनाबाईंच्या. बरं का? पण जनाबाईला छंद कोणाचा होता? दळण दळण्याचं काम आलं जनाबाईकडं. पण जनाबाईला छंद कोणाचा होता? जनाबाईंना छंद होता भगवत नामाचा, जनाबाईंना छंद होता भगवत भक्तीचा. परिणाम दळण दळताना जनाबाईनं देवाचा धावा केला. काय गोड म्हणायचं जनाबाई. वाह कांडिता वाह वाह छंद लागल्यावर असं असतं. कांडिता दळिता कांडिता तुझा गाईन रे आनंदा, तुझा गाईन रे आनंदा. छंद लागला की दळिता कांडिता गुण गाईन अनंत. काय म्हणायचं माहिती का जनाबाईनं? सुंदर माझे सुंदर माझे जाते फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठोला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठोला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ भेवतारा तू ये रे बा विठोला, ऐका 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 तारा तू ये रे ऐका ऐका जरा इकडे लक्ष द्या. तुम्ही ठेका जरा वाजवा, बारीक वाजवा. ऐका इकडे लक्ष द्या. जनाबाई दळण दळायल्यात जात्यावरती. लय डबिंग आवाज झाला. हा जरा हे करा व्यवस्थित. जनाबाई जात्यावरती दळण दळायल्यात आणि जनाबाई दळण दळत असताना म्हणायला, दे रे वा माझं जातं कसं आहे? सुंदर आहे बघ, सुंदर माझे जाते ग देवा. ओव्या गाते बघ, काय करतो? ये रे बा विठ्ठला. मला असं वाटतंय कोळनूरकर 11 वाजत आलेत, आपणही जरा जनाबाईच्या सोबत दळण दळू. उद्या भोजन आहे का नाही तुम्हाला इथं? हा मग दळण दळायचं. हा दळण दळायचं, उद्या भोजन करायचं. बरोबर का नाही? एक काम करू आता. हे दळण्याचं काम खरं कोणाचं आहे? महिला मंडळ. त्यामुळे हे जात महाराज मंडळी म्हणतील पुढे काय म्हणतील? सुंदर माझे जाते ग. तुम्ही म्हणायचं पाठीमागे. तुमच्या नंतर पुरुष मंडळ म्हणेल. बघच कोळनूर मध्ये आवाज नेमका कोणाचा आहे? पुरुषांचा की महिलांचा? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. म्हणा 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 महिला मंडळ. गाऊ कौतुके तू म्हणा.
सुंदर मध्ये जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा म्हणा म्हणा महिला मंडळ म्हणा वा वा धन्यवाद काही जणांची झोपच झाली नाही वाटतं आणखीन ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा हो जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा म्हणा विठ्ठला म्हणा महिला मंडळ वा वा धन्यवाद चला चला आता महिला मंडळ राहू दे आता पुरुष मंडळ सुंदर मध्ये जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा म्हणा म्हणा पुरुष मंडळ वा वा आहा. वा बा विठ्ठला म्हणा आता सगळे म्हणा सगळे म्हणा ये रे बा तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला रे ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला वा धन्यवाद चांगला आहे आवाज बरं पुरुषांचा देखील चांगला आहे आणि महिला मंडळ लाडक्या बहिणींचा देखील चांगला आहे वा वा सध्या आवाजच लाडक्या बहिणीचा आहे महाराज 1,500 हजार त्यांच्याच अकाउंट वरती सध्या सगळ्यांना त्यांच्याच हाताकडे बघावं लागायले महिना झाल्याच्या नंतर भेटतात की नाही लाडके भाऊ सध्या वाऱ्यावर आहेत काय सांगावं एखाद्या वेळेस लाडक्या भावासाठी देखील योजना येईल चला जाऊ द्या असो माझा मुद्दा फक्त एवढा आहे कोणता छंद जर लागला ना छंद तर पुन्हा त्याशिवाय करमत नाही भगवत भक्तांच्या जीवनात काय आहे भगवत नामाचा छंद आहे त्यामुळे तुकोबाराय म्हणतात लागो हाची छंद काय लागावा छंद लागावा म्हणा गोविंद गोविंद तुम्ही म्हणा गणेश महाराज 11 वाजून 5 मिनिट झाले किती झाले 11 वाजून 5 मिनिट झाले मग ते काम सांगायचं झालंच नाही का तुमचं तुकोबाराय म्हणले झालं की हो आता शेवटच्या चरणात म्हणले एवढंच देऊन टाक तुका म्हणे मना 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 तुका वाढव तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका म्हणे ओ तुका म्हणे मना तुका म्हणे मना वा वा तुका म्हणे मना 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 लाज भीक द्यावी देना माझा भीक द्यावी देना लागो हाची छंद लागो हाची छंद हो माझं भीक द्यावी दीना माझं भीक द्यावी दीना लागो हाची छंद लागो हाची छंद
मना गोविंद रे ना राम 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 हरी बोल माय बापा हे मायुली माऊली मना हे मना हे मना हे मना गोविंद रणा रे ना हे मना गोविंद मना गोविंद मना गोविंद सगळे म्हणा जेवढे आलेले आहेत गोविंद 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 मना म्हणा हे रे मना वा वा
धोबार कुमाई हो पारी धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई. चला इकडं लक्ष द्या. तुकोबाराय म्हणाले झालं आता म्हणा 10 वाजून 11 मिनिट. थोडा वेळ घेलोय बरं मी तुमचा, चालेल ना? काय अडचण नाही ना? हा हा काय अडचण नसं काय का, थोडा वेळ घेतोय 5 मिनिटं. तुकोबाराय म्हणाले बस झालं. तुका म्हणा मज भीक द्यावी दिना, एवढीच भीक दे. कोणती? रामनामाच्या जपाची, गोविंद गोविंद छंदाची. याच्या पलीकडं तुकोबाराय म्हटले मला आता दुसरं काय पाहिजे नाही. तुकोबाराय कशाला पाहिजे तुम्हाला रामनामाचा जप? कशाला पाहिजे तुम्हाला गोविंद गोविंद छंद? तुकोबाराय म्हटले आम्हालाही घर बांधायचे. घर बांधायचंय? हो बांधलं. या परमार्थानंच घर. कोणतं? निरंजनी आम्ही बांधिले घर. घर बांधण्यासाठी परमार्थ असावा. लक्षात घ्या. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय अतिशय गोड मागतात. कोणाकडे? मनाकडे याचना करतात. कोणती याचना करतात? रामनामाच्या जपाची, गोविंद गोविंद छंदाची. असो एवढीच भीक तुकोबाराय म्हणाले आज मी दीन होऊन मागत आहे. आज दीन होतोय मी, एवढी भीक देऊन टाक. कारण परमार्थ जर जीवनामध्ये आला तर माझं जीवन सफल होईल. तुम्हाला एक सांगू का महाराज, जीवनात जर परमार्थ असेल तरच जीवन सफल आहे. ज्याच्या जीवनात परमार्थ समजून घ्या त्याचा जो जन्म आहे की नाही सफल झाला, आणि ज्याच्या जीवनात परमार्थ नाही समजून घ्या त्याचा जन्म वाया गेला. जन्म आल्याच्या नंतर आपला जन्म सफल व्हावा असं वाटत असेल तर संसार करता करता आपल्या जीवनामध्ये परमार्थ देखील असायला पाहिजे. यासाठी परमार्थाची मागणी कधीही श्रेष्ठ, परमार्थाची मागणी कधीही अतिउच्च. जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ मनाकडे मागितलेला आहे. असो या मागणीचा, या कामाचा तुकोबारायांनी जे मनाला काम सांगितलं, जी मागणी मागितली त्याचा विचार करत असताना जो वेळ मला या ठिकाणी प्राप्त होता की नाही तो वेळ जवळ जवळ आता 100% पूर्ण झालेला आहे. उलट मी तुमचा वेळ जास्त घेतलेला आहे त्यासाठी माफी मागतो. आणि आता ही जी कीर्तनाची सेवा आहे का नाही, ही कीर्तनाची सेवा याच ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर उल्लेख करतो की आज हे आपलं पावन पवित्र कोळनूर नावाचं हे गाव, आणि या कोळनूर नावाच्या गावामध्ये आज या ठिकाणी वास्तुपूजन व गृहप्रवेश या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आयोजित करण्यात आलेली होती. वास्तुपूजन व गृहप्रवेश या निमित्ताने ज्यांनी ही कीर्तनाची सेवा आयोजित केली ते श्री माधव गोपीनाथ चोले, श्री बालाजी गोपीनाथ चोले, समस्त चोले परिवार. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. वा अतिशय देखणं, अतिशय सुंदर आपण घर बांधलं, आणि ते वास्तुपूजन करत असताना त्या घराचं खऱ्या अर्थानं मंगल करून टाकलं तुम्ही. कारण जिथं देवाचं नाव प्रमाण दिलं ना महाराजांनी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. ही वास्तू आता पवित्र झाली, ही वास्तू आता सिद्ध झाली, कारण इथं देवाचं नामचिंतन झालं. यासाठी या सर्व परिवाराला खूप खूप धन्यवाद आहेत. आज उपस्थित ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी माऊली महाराज असतील, स्वप्नील महाराज असतील, माझ्यासोबत आलेले बाळू महाराज असतील, त्याचबरोबर इकडे कुठलं डोंगर कोणाळी डोंगर कोणाळीकर सर्वजण आहेत. सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद. गोड असे दोन्ही पखावाज वादकांना धन्यवाद. आणि अतिशय सुंदर ज्यांनी नियोजन केलं, ज्यांच्यासोबत माझा संपर्क झाला ते आदरणीय परमश्रद्धेय शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजी महाराजांना धन्यवाद. आणि त्याचबरोबर हे एक राहिले ना गोड गायक विजय कुमार महाराज, त्यांना देखील धन्यवाद. आणि उपस्थित आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते मंडळ आपणास देखील खूप खूप धन्यवाद देतो. आता सर्वांचा परिचय नाही आहे मला, सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद आहेत. आता होईल परिचय. पहिल्यांदाच आलो ना तुमच्याकडे नांदायला, बरोबर का नाही? हा येती जाती आणखीन झालेली नाही का? झाली वाटतं एकदा आलतो, हा झाली आहे, पण परिचय जास्त नाही. आता होतं इथून पुढे परिचय. सर्वांना धन्यवाद. त्याचबरोबर उमरग्याचे आमचे केंद्रे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. या वास्तूचं नाव आहे प्रयाग. ऐका, थोडं बोलतोच. या वास्तूचं नाव आहे प्रयाग. इकडं लक्षात देता आहात का? या वास्तूचं नाव ठेवलंय आपण प्रयाग. आणि प्रयाग नाव कोणाचं आहे ऐका. प्रयाग नाव आहे एका तीर्थक्षेत्राचं, आणि ते तीर्थ आहे तीर्थांचा राजा, त्याचं नाव आहे प्रयाग. आपलं घर देखील
राजासारखंच आहे आणि कार्यक्रम देखील राजासारखाच संपन्न झाला, कारण आपण सगळी माणसं देखील राजासारखीच होतात. त्यामुळे राजासारखी माणसं आपण, राजासारखा कार्यक्रम संपन्न, यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद. ते शूटिंग करणारे त्यांना देखील धन्यवाद, सिस्टीमवाले त्यांना देखील धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हॅलो माऊली ज्ञानेश्वर माऊली